प्राप्त प्रसंगी प्राप्त तळी प्राप्त वेळी श्री संत श्रीमंत देवचे सुप्रसिद्ध साधू परमार्थाच्या कळसाच्या ठिकाणी विराजमान असणारे श्री संत श्रीमंत तुकाराम महाराज जगद्गुरु आणि इथून पुढे कीर्तन सुरू ठाणाई ठाणा अभंग चार चरणाचा अभंग तुकाराम महाराजाचा आहे सप्ताह म्हणलं की 8 दिवसाचा सप्ताह पहिल्या दिवशी कीर्तनकारांना अभंग घ्यावा नाम पर 7व्या दिवशी घ्यावा मागणी पर 8व्या दिवशी चरित्राचे उच्चारावेन केले देवे गोकुळ हे सप्ताहाचं साधू संतांनी दंडक घालून दिले आज आपल्या सप्ताहाचा 5वा दिवस 5व्या दिवसाची कीर्तन पुष्पमाला माझ्या पामराकडे आलेली असून ज्यांच्यामुळे माझ्या जीवनामध्ये तुमच्या दर्शनाचा योग प्राप्त झाला भोलेनाथाच्या दरबारामध्ये या ठिकाणी मला सेवा करायला मिळाली ज्यांच्यामुळे या ठिकाणी तुमच्या दर्शनाचा योग माझ्या जीवनामध्ये प्राप्त झाला असे असणारे परमार्थ प्रेमी सर्वांचे लाडके भास्कर महाराज डासाळकर यांनी मला फोन केला म्हणले महाराज आमच्या शाहूनगर मधला 19 तारखेला सप्ताह सुरू झालाय तुमचा कितवा दिवस घालायचा म्हणलं 10वा सोडून कोणता घाला त्यानं 5वा घातला त्याकरिता त्यांना धन्यवाद आधी तर म्हणले महाराज तुमची तारीख रिकामी आहे का म्हणलं डायरी पाहू द्या डायरी पाहिली खरंच तुमचं भाग्य की माझ्यासारख्याचं कीर्तन या ठिकाणी तुम्हाला श्रवण करायला मिळाले योगायोग असा की माझी तारीख पण रिकामी ह्या इथं आल्याच्या नंतर मला असं वाटायलंय की इथं आल्याच्या नंतर मला एक प्रमाण आठवलं कोणतं उजळले भाग्य आता नावगी चिंता वारेली संत दर्शनी हा लाभन पद्म लाभ जोडी याला अरे या ठिकाणी मला कीर्तन करायची सेवा माझ्या जीवनामध्ये प्राप्त झाली हे आताच नाही पूर्वीच आहे तुका म्हणे होता ठेवा आणि तो या भावा सापडला या ठिकाणी ही जागा साधी नाही भोले शंकराच्या दरबारामध्ये ही जागा महान आहे ही जागा पवित्र आहे इथं आल्याच्या नंतर मला एकच प्रमाण आठवलं कोणतं म्हणा तुला कशाला आणलं उत्तमची ठाव रम्य स्थळ उत्तमची ठाव जेते आठविती स्वामीचे ते पाये उत्तमची ठाव रम्य स्थळ उत्तमची ठाव रम्य स्थळ उत्तमची ठाव रम्य स्थळ स्वामीचे ते पायन उत्तमचे ठाव रम्य स्थळ ही जागा रम्य आहे ही जागा उत्तम आहे या जाग्यावर महान साधू संतांच्या पादस्पर्शाने पावन झालेली ही भूमी आहे आणि ह्या भोलेनाथाच्या दरबारामध्ये माझ्यासारख्याला सेवा करायचा योग माझ्या जीवनामध्ये प्राप्त झालाय या कीर्तनासाठी ज्यांची मर्दंगावर साथ आहे महाराष्ट्रातील ख्यातनाम मर्दंगाचार्य देवला पुनर्वसन या ठिकाणी त्यांची संस्था आहे राजेभाऊ महाराज जाधव त्यांच्यासाठी एकदा टाळी वाजवा तसेच त्यांच्या बाजूला माझ्यावर ज्यांचं नितांत प्रेम त्यांची देखील तुकाराम महाराजाच्या मंदिरामध्ये देवला पुनर्वसनला संस्था आहे त्यांच्याकडे असे 50-50-100 विद्यार्थी त्यांच्या हाताखाली मर्दंग गायन शिकतात त्या संस्थेचे चालक ओमकार महाराज टेकाळे तसेच ओमकार महाराज टेकाळे यांचे शिष्य आमचे विठ्ठल महाराज ते देखील या ठिकाणी उपस्थित आहेत तसेच गायनाचार्य नंदू महाराज असतील गीताराम महाराज असतील भास्कर महाराज राजूभाऊ महाराज शिराळ्याची भजनी मंडळी बरसाले डिग्रेसची भजनी मंडळी आणि या ठिकाणी मनाचा मोठेपणा करून ज्यांचं महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये नाव आहे या ठिकाणी तुम्ही गेले 5 दिवस त्यांच्या गोड अमूल्य अमृतमय वाणीतून या ठिकाणी भागवत कथा श्रवण करत आहात असे महान प्रवक्ते गोदीकर बाबा हे देखील या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळी वाजवा आता ज्यांचं नाव घेतलं ते देव आणि राहिलेले कोण महादेव आता तुम
मध्ये घेतो. हारीन चरती रानात, हारीन चरती रानात, कपिली गाय चरती वनात. तुमच्या सर्वांचं नाव घेतो छत्रपती शिवरायाच्या हिंदुस्थानात. हाला विठाला, अभंग 4 चरणाचा आहे. अभंग तुकाराम महाराजाचा आहे. अभंग उपदेश प्रकरणातला आहे. परमार्थाचे कळस तुकोबराय झाले. तुका झालासी कळसन भजन करा सावकाश. परमार्थाचा पाया रचिला कोणी? ज्ञानदेव रचिला पायान उभारिले देवलया. नाथ महाराज परमार्थाचे खांब झाले. आजचा जो अभंग आहे जगद्गुरु तुकाराम महाराजाचा अभंग आहे. अभंग 4 चरणाचा आहे. अभंग उपदेश प्रकरणातला आहे. उपदेश प्रकरणातला की या समाजाला, या जगाला नोहे, समाजाला नोहे, या पृथ्वी भूतलावर आलेल्या जीवाला नोहे. अरे जगद्गुरु तुकाराम महाराजांना देवाला उपदेश केला. देवाला काय प्रमाण? उठा पांडुरंगा समयो प्रभात दाटला. वैष्णवाचा मेळा गरुडा पायी दाटला. वैष्णवाचा मेळा गरुडा पायी दाटला. उठा पांडुरंगा दर्शनाचा कळा. वैष्णवाचा मेळा गरुडा पायी दाटला. वैष्णवाचा मेळा गरुडा पायी दाटला. महाराजांना देवाला उपदेश केला. देवाला उठा पांडुरंगा समयो प्रभात दाटला. आणि वैष्णवाचा मेळा गरुडा पायी दाटला. मला जरा ध्यानात राहत नाही. हळू 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 टच करा. माझं काय झालेलं आहे, मी एकदा माग मोटरसायकल येऊन पळलेले तेव्हापासून माझ्या ध्यानात राहिलं आणि कमी दिसायले. ठाला ठाला देवाला उपदेश केला. देवाला याच्या पुढे जाऊन महाराजांनी संतांनी संताला उपदेश केला. महाराज ओळखीचा असला की भजने येडेवानी करतात. मायागाचं कोणी आलं की माता भगिनी येडेवानी करतात. आणि गाव जवळ आलं की बैल येडेवानी करतात. आणि धुरुडा जवळ आल्यावर पियानाग येडेवानी करतात. ठाला ठाला उठा साधू संत साधा आपुले हितन जाईल हा नरदेह मग कैसा भगवंत. संताला उपदेश केलाय आणि याच्या पुढे जाऊन तुम्ही आम्हाला जीवाला उपदेश केलाय. उठा सकळ जन उठले नारायण. 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 आनंदले मुनी जन तिन्ही लोक. आनंदले मुनी जन तिन्ही लोक. करा जय जयकार वाजता गजर. करा जय जयकार वाजता गजर. आनंदले मुनी जन तेरे लोक. आनंदले मुनी जन तेरे लोक. करा जय जयकार वाजता गजर. करा जय जयकार वाजता गजर. पुन्हा एका ठिकाणी महाराज म्हणले उठा जागे व्हारे आता. मरण करा पंढरी नाता. भावे चरणी ठेवा माता चुकवी व्यथा जन्मात. असं वातावरण व्हायला बी योगायोग लागते. कुठं कुठं काय असतंय, महाराज चांगला असतंय तर वाजिनार नसतंय. कुठं कुठं वाजिनार महाराज चांगला असतंय तर भजन करी नसतील. इथं महाराज चांगला आहे, वाजिणारे चांगलेत, भजन करी चांगलेत.
कुठं कुठं हे तिघं चांगले असतात सिस्टीम नसते, इथं सिस्टीम बी चांगली आहे. हे चौघं चांगले असले तर ऐकाय लोक नसतात, इथं ऐकायला लोक बी आहेत. पण कुठं कुठं काय असतंय, सगळंच असतंय पण महाराजाला पाकिटच नसते. ठाणा ठाणा हो, इथं काय आहे? पाकिट बी आहे. मग जीवाला उपदेश केला, उठा जागे वारे आता मरण करा पंढरीनाथान, भावे चरणी ठेवा माता चुकवी व्यथा. अनेक ठिकाणी उपदेश केला महाराजांना, अनेक ठिकाणी. एका ठिकाणी म्हणले सांगतो तुम्हासी बाजारे विठ्ठला, सांगतो तुम्हासी भजारे विठ्ठला, सांगतो तुम्हासी भजारे सांगतो तुम्हासी बाजारे विठ्ठला, सांगतो तुम्हासी बाजारे विठ्ठला. काहीतरी गेला जन्मवाया, काहीतरी गेला रे जन्मवाया, करता बरोबर गोरावत दोरी, करता बरोबर गोरावत दोरी. काहीतरी गेला जन्मवाया, काहीतरी गेला जन्मवाया, करता बरोबर गोरावत दोरी, करता बरोबर गोरावत दोरी. उपदेश प्रकरणातील तुम्ही 4 दिवस या ठिकाणी कीर्तन ऐकले, 4 दिवस या ठिकाणी मी टाळ घेऊन उभा होतो. पण 4 दिवसामध्ये जे तुम्ही प्रमाण उपदेशाचे ऐकलेत त्याच्यातले असे छाटून डबल प्रमाण मी तुमच्या कानावर पडू देणार नाही. एका ठिकाणी महाराज म्हणले हाकारोनी सांगे तुका, नाम घेता राहू नका, सांगतो तुम्हासी बाजारे विठ्ठला, नाही तरी गेला जन्म वाया. करा रे बापांनो साधन हरीचे, झणीकरणीचे न करू नका, विसरली तया थोर झाली हानी, आणि पचतील खाणी 84. एका ठिकाणी तर महाराज म्हणले आता आता तरी आता तरी पुढे हाची उपदेश, आता तरी पुढे हाती उपदेश, आता तरी पुढे हाची उपदेश, आता तरी पुढे हाती उपदेश. नका करू नासा विषाचा, नका करुणा साईसा, नका करुणा साईसा. उघडी डोळे, आता उघडे डोळे, तरी आता पेना करे, मातेचे आकोले, दगडाला बोटासे, बाबाच्या नावाने एकदा टाळी वाजवा. परमान असं हुबी हुब म्हणलं बाबानं, नाही तर काय काय परमान म्हणतात. परमान येतंय म्हणून द्यायचं का बसतंय म्हणून द्यायचं? बसतंय म्हणून. आंब्याच्या झाडाला दगड हाणायचाच नाही, आणि हाणला तर पाडच पाडला पाहिजे. पाड नाही न कैरी नाही, इजळल्याला पाडी तू घरी जाऊन चगळी तू का ठाला विठाला. अनेक ठिकाणी उपदेश केलाय, आता तरी पुढे हाची उपदेश, आणि करोनी सायास करुणाचा विषय, अनेक ठिकाणी उपदेश केलाय. आणि आजच्या अभंगामध्ये जो उपदेश आहे, या संसारामध्ये जीवाला आलेला उपदेश आहे. काय उपदेश आहे? तुम्ही संसार रूपी गाड्यामध्ये कष्ट करून राब 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 जगद्गुरु तुकाराम महाराजांना उपदेश केलाय. तुम्ही एक काम करा, काय करा? अभंगाचं प्रथम चरण. आल्यानो संसारा जारे पंढरपुरा, आल्यानो संसारा जारे पंढरपुरा, आल्यानो संसारा जारे पंढरपुरा, आल्यानो संसारा
वाट पाय उभा भेटते आवडे 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 पंढरीशी जारे आल्यानो संसारान दिनाचा सोयरा पांडुरंग वाट पाहे उभा भेटीची आवडी आणि कृपाळू तातडी उतावीळ. मग काही साधक मंडळीनं जगद्गुरु तुकाराम महाराजाला प्रश्न केला, दादा याला विको द्या. काही साधक मंडळीने जगद्गुरु तुकाराम महाराजाला प्रश्न केला, महाराज हा आता जमलो पा तुम्ही पंढरपूरला जा म्हणाले, पण नेमकं कोणतं पंढरपूर? संभाजीनगर पशी एक वाळूच पंढरपूर. मग आम्ही तिथं जायचं का? महाराज म्हणले ते पंढरपूर नाही, भीमा तिरी एक वसविल नगर भीमा तिरी एक वसविल नगर त्याचे नाव पंढरपूर रे त्याचे नाव पंढरपूर रे येथील मोकाशी चार भुजाची येथील मोकाशी चार भुजाची बैल 16,000 रे बैल 16,000 रे बैल 16,000 रे बैल 16,000 रे आजच नवक्याच्या गावाचे सुख देईल विसावा आजच नवक्याच्या गावाचे सुख देईल विसावा आजच गावाच्या गावाचे सुख देईल विसावा आजच नवक्याच्या गावाचे सुख देईल विसावा वा टाळी वाजवा एकदा महाराजासाठी. भीमतिरी एक वसिल नगर त्याचं नाव पंढरपूर रे. कोणतं पंढरपूर? भीमतिरी एक वसिल नगर आणि त्याचे नाव पंढरपूर रे. त्या पंढरपूरला जा म्हणले महाराज. आणि तिथं गेल्याच्या नंतर काय आहे? पंढरपुरामध्ये काय आहे? पंढरपुरामध्ये ब्रह्मांडाचा मालक ईश्वराचा नेता जगाचा पोशिंदा पांडुरंग परमात्मा आहे. ते परमात्मा उभा आहे. कसा उभा आहे? सुंदर ते ध्यान उभे विठेवरी आणि करकटेवरी ठेवणी. कोणासाठी उभा आहे? कचून म्हणा ना भाविकासाठी उभा. भाविकासाठी उभा भाविकासाठी उभा उभा भाविकासाठी उभा भाविकासाठी उभा भाविकासाठी उभा. कोणासाठी उभा आहे ते? भाविकासाठी उभा. त्या परमात्म्याचं नाम जर घेतलं पर्वता एवढं पाप जळून जात. त्याच्या नामाची ताकद आहे. घेता नाम विठोबाचे पर्वत जळती पापाची. त्याचं नाम गोड आहे. आप्पा त्याचं नाम गोड आहे. किती गोड गोड तुझे नाम, किती गोड गोड
तुझे नाम किती गोड गोड तुझे नाम किती गोड गोड तुझे नाम माझ्या विठ्ठला माझ्या विठ्ठला माझ्या विठ्ठला माझ्या विठ्ठला रे किती गोड गोड तुझे नाम किती गोड गोड तुझे नाम माझ्या गोड गोड तुझे किती गोड गोड तुझे नाम किती गोड गोड तुझे नाम किती गोड गोड तुझे नाम. त्या परमात्म्याचं नाम गोड आहे, ते नाम चांगले आणि ते नाम घेतल्याच्या नंतर पर्वता एवढं पाप जळते. अमृत दयास फिके पुढे अमृत दयाचं भिके पोळे. फिके पडे अमृत दयाचं फिके पडे फिके पडे अमृत दयाचं फिके पडे जीवे गोड तेरा आपल्याला अमृत दयाचं फिके पडे अमृत दयाचं फिके पडे अमृत दयाचं फिके पडे फिके पडे अमृत दयाचं फिके पडे अमृत दयाचं फिके पडे फिके पडे अमृत दयाचं फिके महाराज म्हणले अमृत जयास फिके पुढे. इतकं नामचं गोड आहे ते. आणि ते नाम जर आपण घेतलं, भगवान परमात्म्याच्या नावानं कपाळाला अष्टगण लावा, गळ्यात तुळशीची पवित्र माळ घाला आणि सकाळ संध्याकाळ त्या विठ्ठलाचं नाम घ्या. तुझी चिंता त्याशी सर्व आहे. आपलं लग्न झाल्याच्या नंतर ओमकार महाराज लग्न झाल्याच्या नंतर पत्नीच्या गळ्यात डोरलं किती दिवसाला बांधतील? लगेच 10-5 मिनिटात तिच्या गळ्यात डोरलं बांधलं आपल्या नावानं. लग्न झालं 4-2 महिने झाले, तिचं दुखायलं. काळजी कोणाला? आपल्या. तिचं दुखायलं. बिस्कुट खाती का? नारळाचं पाणी पिती का? जसे पोहे आणू का? कशामुळं? तिनं आपल्या नावचं डोरलं बांधलं आणि 6 महिन्याला तिनं आपलं नाव घेतलं म्हणून तिची काळजी आपल्या. एखादा जर पती मास्तर असेल तर मास्तराच्या पत्नीला काय म्हणतात? मास्तरी. एखादा डॉक्टर असेल, डॉक्टरच्या पत्नीला काय म्हणते? डॉक्टरी. एखादा मर्दंगचारी असेल, मर्दंगाचारी, मर्दंगाच्या पत्नीला काय म्हणते? मुर्दुंगी. एखादा महाराज असेल, महाराजाच्या बायकोला काय म्हणते? महाराजी. तिला माती मिळणे, हरिपाठ पाठ नाही, काय नाही, ज्ञानदेव म्हणेन बाजूला जाणे संगत. ती कोण झाली? महाराजी. कशामुळं? याचं नाव घेतल्यामुळं आणि याच्या नावचं गळ्यात डोरलं बांधलं. बरोबर ना? मग मला एक दिवशी प्रश्न पडला, सिस्टर असते ना, सिस्टर दवाखान्यामध्ये, तिला नर्स म्हणते, मग तिच्या नवऱ्याला नर्सुबा कोण म्हणत नाही? तू ठाला विठाला. आपल्या नावचं गळ्यामध्ये डोरलं बांधण्यासाठी 6 महिन्याला नाव घेतलं तर तिची काळजी आपल्याला. तसं परमात्म्याच्या नावानं गळ्यामध्ये पवित्र तुळशीची माळ घाला, कपाळाला अष्टगंध लावा आणि सकाळ संध्याकाळ देवाचं नाम घ्या. तुझी चिंता त्याशी सर्व आहे. आवडीने भावे हरी नाम घेती, तुझी चिंता त्याशी सर्व आहे. तुझी चिंता त्याशी सर्व आहे. आवडीने भावे हरी नाम घेती, तुझी चिंता त्याची सर्व आहे. तुझी चिंता त्याची सर्व आहे. आवडीनं भावे हरी
बसीन तुझी चिंता त्याशी सर्व आहे. आपली सगळी चिंता देवाला. आमचं लग्न झाल्या आमच्या मंडळीनं नाव घेतलं. घेऊ का राजभाऊ महाराज? आमची मंडळी म्हणली रेंगून जाते खिडकी वाट पाहते, खिडकीला 3 तारा अडकी, त्याला घुंगर बारा, सुपारी कापते करा करा, पान खाते 13 तिकडून आला व्यापारी काढते पदर घालते वारा. विठ्ठल कसा पाहला टुळू टुळू माय. तिकडून आला व्यापारी काढते पदर घालते वारा, व्यापाऱ्याच्या इथून आणते हांडा पाणी आणते, गंगाचं वाडा बांधते, भिंगाचं वाड्यात वाडे 7 वाडे, 7 वाड्याला 7 दरवाजे, 7 दरवाजाला 7 कुलप, 7 कुलपाची होते मी केली उघडी ते देव खोली, खोलीत होता क्वाट होती गादी, गादी होती बसी, बसीत होता कप, कपात होतं दूध, दुधात पडली माशी. राजभाऊ पाटील गेले काशी, त्याच्या नावानं धरते मी कार्तिकी एकादशी. तवापासून मैया अवस्था पाणी माया माग, दालनाचा डबा माया माग. कशामुळे झालंय? नाव घेतल्यामुळे. त्याच्यानं परमात्म्याचं नाव घ्या, तुझी चिंता त्याशी सर्व आहे. केवढा बी संकट येऊ द्या, मागे पुढे उभा राय, सांभाळीत आली आघात निवाराय. अरे चोकोबा रायाच्या बायकोचं बाळात पण केलं पांडुरंगानं, बाळात पण. आषाढी पंढरीची वारी जवळ आली. वारी जवळ आल्याच्या नंतर 2 प्रश्न पुढे उपलब्ध झाले. अरे पत्नीचे दिवस पूर्ण झाले आणि उद्या वारीला निघायचंय. मनामध्ये एक खंत, घरी पत्नी सोडून कशी जा. वारी तर जवळ आली, पण भक्त म्हणजे असे होते की त्यांचा भाव असा शुद्ध होता, शुद्ध त्याचा भाव झाला, दुरी नाही देव त्याला. अरे पत्नीला म्हणले मी माझ्या बहिणीला आणायला जातो, बहिणीला तुझ्यापाशी सोडितो आणि मी उद्या वारीला जातो. धाड दिल्ली घराच्या बाहेर पडली. जसे बाहेर पडले तसे दिंडीमध्ये गेले. चालत 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 दिंडी पंढरपूरला गेली. चंद्रभागेचं स्नान झालं, गरुड खांबाचं दर्शन झालं, नामदेव पायरीचं दर्शन झालं. ब्रह्मांडाचा मालक ईश्वराचा जनिता जगाचा पोशिंदा पांडुरंग परमात्म्याच्या दरबारात गेले. चरण डोळे भरून पाहिले. पाहिल्याच्या नंतर साष्टांग ब्रह्मांडाचा मालक पांडुरंग परमात्म्याचं दर्शन घेतलं. आणि दर्शन घेतल्याच्या नंतर पांडुरंग परमात्म्याच्या डोळ्यामध्ये खळ 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 पाणी वाहू लागलं. दादा पांडुरंग परमात्मा मनातली मनात म्हणले अरे या भक्ताचा किती भाव आहे, या भक्तावर किती संकट आहे. पत्नीचे दिवस पूर्ण झालेत, पत्नीचं बाळात पण आहे. मागचा पुढचा विचार न करता हा भक्त माझी वारी पडू दिली नाही आणि माझ्या वारीला आलाय. धाड दिली. विटेवरून पांडुरंग परमात्म्यानं खाली उडी मारली. हुबी हुब बहिणीचं रूप घेतलं. हिरवगार लुगड, इतरोक झंपर, पायामध्ये चाळ, कंपाळ भरून कुंकू, हुबी हुब दारा पुढं. चोखोबा रायाची साक्षात बहीण प्रगट झाली आणि कवडाला थाप मारली. झाला चक्रपाणी, मन उघडा दार हाका मारी. साक्षात चोकोबा रायाच्या बहिणीचं रूप धारण केलं आणि कवाड वाजविलं. वहिनी चोकोबाची बहीण झालं सारंगार, चोकोबाची बहीण झालं सारंगार, चोकोबाची बहीण झालं सारंगार. वहिनी दार बंद हाका मार. चोकोबाची बहीण झालं सारंगार, वहिनी उघडा दार हाका मारी. चोकोबाची बहीण झालं सारंगार, चोकोबा. वाजवा टाळी. असं वाजणार पाहिजे काय का वाजित का खाजित एका जड एक खरं या शाहूनगरचं कौतुक करावं तितकं कमी. अरे आता इतके सप्ते गायक रिकामा नाही, वादक रिकामा नाही, पण भास्कर महाराजांना हालो म्हणणं आणि भजने शाहूनगर मध्ये येणं संगत
हे प्रेम आहे. आज हे 4 वादक आहेत दादा या ठिकाणी, 4 वादक महाराष्ट्रामध्ये यांचं नाव आहे. आज राजू महाराजाच्या हाताखाली 50 पोरग आहे शिकायला. ओमकार महाराज टेकळ्याकडे 50 पोरग आहे शिकायला. म्हणजे गुरुजी आहेत हे गुरुजी. हे तुम्ही किती भाग्यवान आहेत आणि तुमच्यापेक्षा मी बी किती भाग्यवान आहे. 4 पक्वादे माझ्या डाव्या हाताला आहेत. ठाला विठाला चोकोबाची बहीण झाला सारंग धरण वहिनी दार उघडा हाका मारी. साक्षात ब्रह्मांडाचा मालक विश्वाचा जनिता जगाचा पोशिंदा पांडुरंग परमात्म्यानं बहिणीचं रूप धारण केलं आणि चोकोबारायाच्या घरामध्ये प्रवेश केला. दिवस काही निघून गेले, डिलिव्हरी झाली, लेकरू पाळण्यात खेळायला लागलं. 1 महिना वारीचा संपला आणि चोकोबारायाच्या मन ध्यानामध्ये आलं, अरे आपल्या घरी अशी अशी अडचण आहे ना, आपण बेगीनं गेलं पाहिजे. चोकोबारायानं काल्याचा प्रसाद घेतला, पडशी भरली आणि निघाले असताना गावाकडे आले. घरी आल्याच्या नंतर ब्रह्मांडाचा मालक आहे ते, त्याच्या लक्षात आलं आज चोकोबाराया घरी येणार आहे. भाऊजाईला म्हणल्या, वहिनी माझ्या घरची लय अडचण आहे, मी 1 महिना इथं राहिले, मी आता गावाकडे जाते. मग भाऊजाई म्हणली, ताई तुमचा भाऊ येईन, तुम्हाला बांगड्या भरीन, तुमची बोळवण करीन, तुम्हाला लुगडं घेईन. तुम्ही महिनाभर राहिलात, आजच्या दिवस राहा, पुरणपोळीचं जेवण करते, उद्या तुमची बोळवण करू आणि तुमचा भाऊ तुम्हाला नेऊन सोडीन. पण ते साक्षात देव होता. त्याला वाटलं आपण जर थांबलो तर उघड पडल. देव थांबले नाही, निघून गेल्याच्या नंतर चोकोबाराया आले, पडशी टेकली. घरामध्ये पाहते तर जिकडं तिकडं सगळा आनंद, बाळ पाळण्यामध्ये खेळायले, बाळ पाळण्यामध्ये असे हातपाय हलवायले. ते बाळ रडू लागलं. मग तिथं एक शेजारची शांताबाई गेली कुठं त्या बाळापाशी आणि काय म्हणली, रडू नको बाळा. म्हणली नाही, मी म्हणालो. बाळ मग खेळायले. चोकोबाराया गेले, डोळे भरून बाळ पाहिलं, पत्नीकडे पाहिलं, सगळा घरामध्ये आनंद. अरे चोकोबारायाच्या डोळ्यात पाणी. पत्नी म्हणली, धनी तुमच्या डोळ्यात पाणी का? तुमची वारी तर पदशीर झाली, देवाचं दर्शन झालं नाही का? वारी पूर्ण झाली नाही का? असं म्हणता म्हणता चोकोबाराया म्हणले, अगं तुझं बाळात पण कोणी केलं? तिनं सांगितलं, तुमच्या लक्षात राहत नाही, तुमच्या ध्यानात राहत नाही, तुम्हीच बहिणीला या ठिकाणी आणून सोडलं आणि वारीला निघून गेला. मग चोकोबारायाच्या मुखामधून शब्द निघाले, अरे मी बहिणीला आणायला गेलो नाही, माझी बहीण या ठिकाणी आली नाही. साक्षात ब्रह्मांडाचा मालक विश्वाचा जनिता जगाचा पोशिंदा पांडुरंग परमात्मा आपल्या घरी आला आणि हे बाळातपण केलं. काय म्हणायचं, मागे पुढे उभा राय सांभाळीत तयाच्या चिंतने निर्जल संक, तयाच्या चिंतने निर्जल संक, तयाच्या चिंतने निर्जल संकट, 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 तयाच्या चिंतने निर्जल संकट. दुर्गट भवचिंतु भवचिंतु भवचिंतु, कराला दुर्गट भवचिंतु भवचिंतु भवचिंतु, तयाच्या चिंतने निर्जल संकट, तयाच्या चिंतने निर्जल संकट, तयाच्या चिंतने निर्जल संकट, तयाच्या चिंतने निर्जल संकट. तयाच्या चिंतने निर्जल संकट. आवडीनं भावे हरिनाम घेशील, तुझी चिंता त्याशी सर्व आहे. अरे त्या देवाचं नाव गोड आहे, त्या देवाचं नाव चांगलं आहे, ते नाव घ्यायला कष्ट लागत नाहीत. ते नाव घेतल्याच्या नंतर पर्वता एवढं पाप जळून जातंय. ते नाम घ्यायला पैसा लागत नाही. नाम घेता न लागे मोल, नाम मंत्र नाही खोल. ते नाम फुकट आहे. नाम फुकाचे फुकाचे फुकाचे,
फुकाचे फुकाचे ओ नाम फुकाचे 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 नाम फुकाचे 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 नाम फुकाचे 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 नाम फुकाचे 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 देवा पंढरे देवा पंढरे रायाचे नाम फुकाचे 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 नाम फुकाचे 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 नाम पंढरी नाम पंढरी रायाचे नाम फुकाचे 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 नाम फुकाचे 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 ते नाम फुकट आहे म्हणले नाम फुकाचे फुकाचे देवा पंढरी रायाचे म्हणून त्या परमात्म्याचं नाव घ्या. त्या परमात्म्याचं नाव घेतल्याच्या नंतर तो परमात्मा दिसायला कसा आहे? राजस कुमार मदनाचा पुतळा आणि रवी शशिकळा गोपलिया. अरे नामदेव महाराज म्हणले ज्या वेळेस मी परमात्मा पाहिल्याच्या नंतर माझ्या मनाची अशी अवस्था झाली. कशी झाली? तेने माझ्या मना बोध केला तेने माझ्या मना बोध केला तेने माझ्या मना बोध केला तेने माझ्या मना जाणे रशी लाग तुझे सगुण पाना सगुणपणा धनी दृष्टीला तुझ्या सगुण पाना धनी दृष्टीला तुझे सगुण तेने माझ्या मना बोध केला तेने माझ्या मना बोध केला आनंद जन्मीचे विसरलो दुःखा आनंद जन्मीचे विसरलो दुःखा जने दृष्टी लागो तुझ्या सगुणपणान तेने माझ्या मना बोध केला. अनंत जन्मीचे विसरलो दुकान पाहता तुझे मुख पांडुरंगा. नामदेव महाराज म्हणले ज्या वेळेस मी परमात्म्याचं रूप पाहिलं अनंत जन्मीचं दुःख विसरून गेलो. तुकाराम महाराज तर म्हणले ज्या वेळेस मी परमात्मा बघितला माझ्या मनाची अशी अवस्था झाली की ह्या जगाच्या पाठीवर या डोळ्यानं मला काहीच बघू वाटत. आवडे रूप गोजिरेच गुण आवडे रूप गोजिरेच गुण आवडे रूप गोजिरे सगुण आवडे रूप गोजिरे सगुण पातालोचन चुकवले पातालोचन चुकवले पातालोचन चुकवले आता दृष्टी पुढे ऐकाची तुराये आता दृष्टी पुढे ऐकाची तुराये पातालोचन चुकवले पातालोचन चुकवले पातालोचन चुकवले आता दृष्टी पुढे ऐसा तो तेरा है आता दृष्टी पुढे ऐसा तो तेरा महाराज म्हणले आवडे हे रूप गोजी रसे गुणन पाहता लोचन सुकावले. आता दृष्टी पुढे आयसाचे तू रावेन स्वामी तुझं पाहे वारुमवार 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 मला देव पाहू वाटू लागला. मनाची अवस्था अशी झाली
ते मन असं म्हणले लाल चावले मन लागली से गोडी आणि याची वेण सोडी आयसे झाले. अरे ज्ञानेश्वर महाराज तर म्हणले ज्या वेळेस मी परमात्मा बघितला परमात्म्यानं माझ्या मनामध्ये घर केलं म्हणले घर. काय सावळे परब्रह्म आवडे या जीवा सावळे परब्रह्म आवडे या देवा सावळे परब्रह्म आवडे या जीवा 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 सावळे परब्रह्म आवडे या देवा. मन मन जाणीवा घर केले 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 काय करू सवे सावळे मोवेत काय करू सवे सावळे मोवेत काय करू सवे सावळे मोवीत काय करू सवे सावळे मोवीत काय सावळे गोविंद काय करू तवे सावळे गोविंद काय करू सावळे गोविंद काय करू तवे सावळे ज्ञानेश्वर महाराज म्हणले सावळे परब्रह्म आवडे या जीवा मनी मनारा निवा घर केले काय करू सवे सावळे गोवित आणि आपे आप लपत म्हणत येते. संतांच्या मनाची अशी अवस्था झाली. मग परमार्थामध्ये मन इतकं महत्वाचं आहे की अधिक मन ताब्यात आलं पाहिजे. मन चंचळ चपळ जाता येता न लागे वेळ इतकं चपळ मन इंद्रियाचा राजा तो गणराजा गणपती आणि आधी मन घे हाती. म्हणून महाराज काय म्हणले परमार्थ करीत असताना हे मन ताब्यात पाहिजे. एकदा मन प्रसन्न झालं मन करा रे प्रसन्न 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 करा रे प्रसन्न मन करा रे प्रसन्न मन सिद्धीचे कारण सर्व सिद्धीचे साधन सिद्धीचे कारण सर्व सिद्धीचे साधन मन करा रे प्रसन्न 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 वाजवा एकदा टाळी. मन प्रसन्न करा म्हणले मन करा रे प्रसन्न. एकदा मन प्रसन्न झालं मनानं एकदा भजन केलं की इंद्रिय आपण मत्या माग येतात. आता महिला मंडळी तुमच्या घरी सवासणीचा कार्यक्रम असतात ना आसराच्या सवासणी. कोणी 11 घालतय कोणी 21 घालतय कोणी 31 घालतय सवासणी. मग ती सवासणी ठुली लेकराला जेवाय सांगावं लागतंय का? फक्त सवासणीला कुंकू लावायचं तिच्या माग 3 पोर 6 पोरी हो. तस सवासणीला कुंकू लावलं लेकर जसे फुकट माग येते तसं मन एकदा देवापाशी गेलं इंद्रिय आपण मध्या माग. माझ्याकडे पहिला आटू होता. आटू 9-10 वर्षाखाली मी शनिवारी आमच्या गावातल्या बाया इथं बाजाराला आणायचं. मग एक दिवशी एक बाई 2 बाया
एकीला 3 पोरी 2 पोरं, एकीला 2 पोरं 3 पोरी, 5 दोन्ही 10 लेकरं, ह्या दोघी 12. त्यानं केला मला हात आटूला. म्हणल्या महाराज झाली का भरती? म्हणलं नाही, तुम्ही बसलात की भरतीच आहे. मग म्हणल्या बघा आम्हाला आधीगण सांगा तिकीट काय आहे. मी म्हणलं 15 रुपये तिकीट आहे सेलूचं. मग त्या म्हणल्या ह्या लेकरायचं काय घेता? लेकरं म्हणलं फुकट नेतो. मग त्या बाया म्हणल्या जा लेकरं घेऊन आम्ही येतो मागून. आता आटू फुकून द्यायचा होय. ढाला महिला मंडळी कोण शिका ओमकार महाराज. महिला मंडळी अशी बोलाय हुशार. आमची मंडळी बायाच भेटणच कापूस. एके दिवशी मला म्हणली चला 2 जण 10-20 किलो म्हणलं तर 50 किलो कापूस घातला. या गेलोच बाबा, वटी गिटी केली, झाला कापूस याचा सुरू. बोंडान बोंड लागलो तू वाढायला. मग माणसं मला गप्पन काय म्हणले, होय हो आपण एके दिवशी मरतो नाही का? म्हणलं मरण अटळ येते नाही उरो आले अवतारण येते पामर. जीव किती जन्म आले बाळन त्याची वाट पाय काळ. मरण अटळ आहे म्हणून. मग मेल्याच्या नंतर म्हणली आपल्या सेवेला वर कोण राहीन? मी म्हणलं तू काय सांगत नाही पण मग सांगू का? म्हणली सांगा. मी म्हणलं मग रात्रंदिवस भजन चालू आहे. मया सेवेला म्हणलं रंभा राहणार रंभा. ती म्हणली तुमच्या सेवेला रंभा, मग माझ्या सेवेला कोण? मी म्हणलं तुझ्या सेवेला राहीन माकड. कधी हरिपाठ नाही, भजन नाही, कीर्तन नाही, उठलं की काम. ती थांबली. ओमकार महाराज काय म्हणली? ही म्हणली माझ्या नशिबाला खाली माकड वरी माकड. ठाला भजन करा. एकदा मन प्रसन्न झालं, साधू संतांच्या मनाची अवस्था झाली. तुकाराम महाराजाच्या मनाची अवस्था सांगितली, ज्ञानेश्वर महाराजाच्या मनाची अवस्था सांगितली, नामदेव महाराजाच्या मनाची अवस्था सांगितली. तुम्हाला मी पंढरपूर सांगायलो. पंढरपूरच्या पांडुरंग परमात्म्याचं नाम घातल्यावर काय होतंय, रूप पाहिल्यावर काय होतंय, बरोबर का? दर्शन रूप नका पाहू, नाव नका घेऊ, दर्शन नका करू. महाराज म्हणले पांडुरंगाच्या मंदिराच्या कळसाचं जरी दर्शन झालं तर मोक्षाची प्राप्ती. काय प्रमाण? तुका म्हणे मोक्ष देखिला कळस. तुका म्हणे मोक्ष देखिला कळस. मोक्ष देखिला कळस. तुका म्हणे मोक्ष देखिला कळस. याला अभ्यास करावा लागते, फुकट नाही हे. आठवावं लागतंय, साठवावं लागतंय, घोटवावं लागतंय, पटवावं लागतंय. काय परमार्थ असू, राजकारण असू, संसार असू, माणूस चतुर लागत. दुकानात लय बी सामान बकल ठेवून बी उपयोग नाही, पण गिरायक आलं की पटकन हाताला आलं पाहिजे. गिरायक गेलं अरे होती गेलं निघून ते ठाला. घरामध्ये 15 किलोचा तेलाचा डबा भरलेला आहे, किलोभर परवीन मसाल्याचा पुडा आहे, 5 किलो सोल्याचा डब्यात कुठं आहे? हा, पण भाजी करणारी कशी पाहिजे? सुगरण पाहिजे, तिच्या हाताला चव पाहिजे. पहिली चपाती फुगायची आमच्या काळात, आता चपाती करणारी फुगायली. काऊन फुगायली? मिळत लागा ना. ते चटक करता आली पाहिजे. घेत की महाराज सांगते डबाभर मसाला चव नाही. थोडे परी निरे मोजकच. लय 50 एकर बिरान कामाचं नाही, उगा 2-3 एकरच असावं बोर पाळड्याला. पण असं चकाचक मोप म्हणले 50 एकर आहे सगळे बसाडच. काय करायचं 50 एकर? पाड बी थोडंच पाहिजे, पण असं बांधता आलं पाहिजे तंतोतंत, नाही तर सुधरत ना. काय म्हणायचं? ठाला मोक्षात कळसाचं दर्शन झालं तर तुकाराम महाराज म्हणले मोक्षाची प्राप्ती. अरे नुसत्या प्रदक्षिणा घातल्या तर त्याच्या पुण्याला गणना नाही म्हणे. नामा म्हणे प्रदक्षिणा, त्यांच्या पुण्या नाही गणना. अरे सोडा, मंदिराची पाठ पहा, नुसती पाठ
पांडुरंग परमात्म्याच्या पंढरपूरला प्रदक्षिणा घालताना नुसती पाठ पाची पाठ मंदिराची काय होतंय देऊळाचे पाठ पाठ पाहता देऊळाची पाट आणि तीर्थ घडती 360 तीर्थ घडते निस्ती मंदिराची जर पाठ पाहिली तुकाराम महाराज म्हणले मथुरा केली काशी केली मृदंगाचार्य मथुरा केली काशी केली केली द्वारका आणि जगात देव नाही पांडुरंगासारखा अरे कुठं देव उभा आहे कुठं देव बसलेला आहे कुठं देवाला हात नाहीत कुठं देवाला पाय नाहीत पण हे देव कसा आहे मग अशी बोलून गेलो सुंदर ते ध्यान उभे ठेवली महाराज म्हणले उदंड पाहिले उदंड ऐकिले उदंड वर्णिले शस्त्र महिमे आयशी चंद्रभागा आयशे भीमा तीर आणि आयसा विटेवर देव कोठी असं तीर्थ नाही म्हणले असं क्षेत्र नाही म्हणले आणि असा देव नाही म्हणले ते कुठे पंढरपूरला आहे ठाला विठाला फक्त अंतःकरणामध्ये भाव पाहिजे भाव शुद्ध झाला देव त्याला ज्याचा भाव झाला ज्याचा भाव शुद्ध झाला देव नाही दुरी त्याला फक्त अंतःकरणामध्ये देवाविषयी भाव पाहिजे भाव एकदा झाला देव लय लांब नाही ज्ञानोबा या हरिपाठामध्ये म्हणले सर्व घटी राम देहा देयक आणि सूर्यप्रकाशक शस्त्रेश्वर हर जीवात देव आहे म्हणले अरे नामदेव महाराजाला कुत्र्यात देव दिसला एकनाथ महाराजाला गाढवात देव दिसला नाथ महाराजाला प्रल्हादाला खांबात दिसला दोघा बाप लेकाचं भांडण सुरू झालं बाप म्हणाला देव नाही लेक म्हणते देव आहे कोण कोण होते ते भागवत कथा चालू आहे कोण 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 म्हणलं तुळशीराम सकाराम हिरण्यकश्यपू आणि प्रल्हाद बाप म्हणायचा देव नाही आणि प्रल्हाद म्हणायचा देव आहे बापानं लेकरा पुढे उपस्थित प्रश्न केला अरे या खांबामध्ये देव आहे का लेकरानं छाती ठोकून सांगितलं ह्या खांबामध्ये देव आहे मारा म्हणले खांबावर लात मारली तंबी नारायण प्रगटला खांबावरी लात मारिली दुर्जनी आणि तंबी नारायण प्रगटला साक्षात ब्रह्मांडाचा मालक ईश्वराचा जनिता जगाचा पोशिंदा खांबामध्ये पण भाव तसा पाहिजे नामदेव महाराजाचा एवढा भाव नामदेव महाराज एक वेळेस देवाला नैवेद्य घेऊन गेले पुरण पोळी गुळवणी आमटी भजे पापुड्या तोंडाला पाणी सुटले का नैवेद्य देवाच्या पुढे टाकला एक वाटी आहे वाटीमध्ये तुंप आहे तूप टाकायचं राहिलं नैवेद्य असा देवापुढे ठेवला तितक्यामध्ये एक कुत्रा आलं आणि नैवेद्य घेऊन पळून गेलं नामदेव महाराज त्याच्या मागे तुपाची वाटी घेऊन लागली आता आपण एखाद दिवशी देवळात गेलोत मंदिरात नैवेद्य घेऊन देवाला नैवेद्य दाखिला कुत्रा आलं नैवेद्य घेऊन गेला ओमकार महाराज मी तर म्हणतो आपण तुपाची वाटी घेऊन त्याच्या माग लागणार नाहीयेत खांटा काठी घेऊन त्याच्या माग लागतो ठाला विठाला महाराजाचा उपदेश आहे आल्यानो संसाराचा रे पंढरपूर आणि दिनाचा सोयरा पंढरीशी जारे आल्यानो संसारा आणि दिनाचा सोयरा पांडुरंग
प्रथम चरणामध्ये महाराजांना उपदेश केलाय आणि दुसऱ्या चरणामध्ये महाराज काय म्हणतात? वाटपाय उभा भेटीसे आवडी वाटपाय उभा भेटीसे कृपाळू तरी उताविळ कृपाळू तरी उताविळ वाटपाय उभा भेटीसे आवडी वाटपाय उभा भेटीसे आवडी लग्न व्हावा आणि दिवाळीचा सण जवळ यावा. दिवाळीचा सण जवळ आल्याच्या नंतर जशी महिला लेकीची चाहूल लागती, माझी लेक माझं लेकरू दिवाळीच्या सणाला माहेराला कवा येईल, कधी येईल, कवा शिक येईल, जितका मनामध्ये आनंद असतो तसा जगाच्या मालकाला आपला आनंद आहे. महाराज काय म्हणले? वाट पाहे उभा भेटीची आवडी आणि कृपाळू तातडी उतावे. तसा देव आपली वाट पाहते, पण तितका आपला अंतकरण शुद्ध आणि तितका आपल्या अंतकरणामध्ये त्याच्याविषयी भाव झाला पाहिजे. अरे परभणी जिल्ह्यामध्ये गंगाखेड मध्ये एक जनाबाई संत होऊन गेल्या. अरे जनाबाईच्या आई वडील रात्रंदिवस त्या घरामध्ये परमार्थ, रात्रंदिवस त्या घरामध्ये नामस्मरण. 8-10 वर्षाची जना आई वडील सकाळी उठले की देवपूजा करायची, रात्रंदिवस घरामध्ये देव चालायचा. सकाळी हरिपाठ, संध्याकाळी हरिपाठ, दिवसभर घरामध्ये परमार्थ चालू. 10 वर्षाची जना आईच्या तोंडातून वडिलाच्या तोंडातून सारखं संत लोकांचं चिंतन तिच्या ऐकण्यामध्ये आलं. तिच्या मनामध्ये एक दिवस अशी सद्भावना निर्माण झाल्याच्या नंतर अरे या देवघरातला पांडुरंग परमात्मा इतका दिसायला सुंदर आहे तर साक्षात पंढरीचा पांडुरंग परमात्मा कसा असन, आणि ते पांडुरंग परमात्मा मला बघायला कधी भेटन. अरे 12-13 वर्षाची जना तितक्यामध्ये एक दारातून दिंडी जात होती. ज्ञानोबा तुकाराम, ज्ञानोबा तुकाराम, ज्ञानोबा तुकाराम. अरे 12-13 वर्षाची जना त्या दिंडीमध्ये घुसली. दिंडी ज्ञानोबा तुकाराम, ज्ञानोबा तुकाराम गजराच्या घोसामध्ये पंढरपूरच्या दिशेने गेली. काही दिवसानंतर पंढरपूरला दिंडी पोहोचली. चंद्रभागेचं स्नान झालं, गरुड खांबाचं दर्शन झालं, नामदेव पायरीचं दर्शन झालं. जनाबाईने महाद्वारामध्ये प्रवेश केला. कसा असन जगाचा मालक, कसा असन पांडुरंग परमात्मा. जनाबाई जशी पांडुरंग परमात्म्याच्या जवळ जात होती तशी तिच्या मनामध्ये एकच भावना, अरे देव घरातला परमात्मा इतका दिसायला सुंदर आहे तर साक्षात आज मी किती भाग्यवान आहे की साक्षात मला पांडुरंग परमात्मा बघायला भेटणार आहे. जनाबाई जवळ गेली. जवळ गेल्याच्या नंतर चरणाचं दर्शन घेतलं आणि डोळे भरून पांडुरंग परमात्मा पाहिला. इतकी आस लागली की पांडुरंग परमात्म्याचं इतकं मनामध्ये घर झालं, जना पांडुरंग परमात्म्याचं चरण सोडता सोडील. काही त्या ठिकाणी ब्राह्मण लोक आले आणि जनाबाईला उठवलं आणि बाजूला काढलं. बाजूला काढल्याच्या नंतर 13-14 वर्षाची जनाबाई देवळातून बाहेर आली. गरुड खांबाला टेकन देऊन बसली. बसल्याच्या नंतर 8 दिवस झाले, 15 दिवस झाले, 20 दिवस झाले, 25 दिवस झाले, महिना झाला. अरे पोटामध्ये अन्नाचा कण नाही, पाण्याचा थेंब नाही, डोक्याला तेल नाही, आंघोळीचा पत्ता नाही. सारखं मनामध्ये एकच ध्यास. कोणता ध्यास? विठ्ठल 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 विठ्ठल. सगळे होठ फोडले पडले. पोटामध्ये अन्नाचा कण नाही, पाण्याचा थेंब नाही. अरे
साक्षात चमत्कार झाला, स्वप्निकार झाला. कोणाला झाला? नामदेव महाराज. साक्षात ब्रह्मांडाचा मालक, विश्वाचा नेता, जगाचा पोशिंदा नामदेव महाराजच्या स्वप्नात गेले आणि नामदेव महाराजाला सांगितलं, इथं 13-14 वर्षाची मुलगी आहे, गंगाखेडची आहे, तिचं नाव जना आहे. वारीमध्ये आली, 1-1.5 महिना झालो, पोटात अन्नाचा कण नाही, पाण्याचं थेंब नाही, सारखं माझं भजन करते. व्याकुळ झाली, तिचे तोंड कोडलं पडलं, तिचं पाणी नाही, हिला तुमच्या घरी न्या. नामदेव महाराज आले, जनाबाईला असं हलवलं, हलवल्याच्या नंतर डोळे उघडून पाहते. नामदेव महाराज दर्शन घेतलं. कोण तू, कुठून आली, कशी आली, पात्र परिचय झाला आणि जनाबाईला नामदेव महाराजांना घरी नेलं. घरी नेल्याच्या नंतर घराच्या जवळ नामदेव महाराज जनाबाईला घेऊन गेले. वट्यावर नामदेव महाराजाचे वडील उभे होते. वडिलाचं नाव काय? दामू शेट्टी. दामू शेट्टीनं पाहिलं, अरे आपल्या नामासंग कोण मुलगी दिसायली. मुलगी आणि नामदेव महाराज जसे जसे जवळ येते जवळ आले. दामू शेट्टीनं विचारलं कोण? नामदेव महाराजांना पात्र परिचय सांगितला. बाबा, ही गंगाखेडची जना, महिना झालं मंदिरामध्ये गरुड खांबाला टेकन देऊन बसलेली आणि मुखामध्ये एकच विठ्ठलाचं भजन चालू आहे. साक्षात मला देवाचा स्वप्निकार झाला आणि देवानं मला सांगितलं की ह्या मुलीला तुमच्या घरी न्या. मग दामू शेट्टीच्या मुखातून काही शब्द निघाले. ते शब्द कोणते होते? दामू शेट्टी म्हणले, आपल्या घरी का माणसं कमी आहेत का? आणि तू पुन्हा जना आणलीस. आपल्या घरी किती माणसं आहेत? दामू शेट्टीच्या घरी किती माणसं होते? हो, राजाई गोनाई दोघी सासू सुना, दामा नामा जना. राजाई गोनाई दोघी सास सुना, राजाई गोनाई दोघी सास सुना, दाम नाम जाना बापले का हो, दाम नाम जाना बापले का. गोनाई गोनाई दोघी सास सुना, गोनाई गोनाई दोघी राम नाम जाना बापले का हो, राम नाम जाना बापले. राजाई गोनाई दोघी सासू सुना, दामा नामा जाना बापले का. 14 माणसं होती आणि 15-20 जनाबाई. अरे जनाबाई पाठ 4 वाजता उठायची, सडा सारवण करायची, ते एकच विठ्ठलाचं भजन. साक्षात जनाबाईनं झाडून काढावा आणि देवानं कचरा भरावा. झाड लोट करी जनी आणि केरवा हे चक्र पाणी. कशाचा परिणाम आहे? भाव शुद्ध. जनाबाईनं झाडून काढावा आणि देवानं कचरा भरावा. अरे जनाबाई नहाला बसली तर पाणी ईशानाला देवानं द्यावा. काय प्रमाण? पंचमीच्या दिवशी अभंग म्हणतात बघा, हे पाणी, हा, जनी बसली नाह्याला, जनी बसली नायाला, जनी बसली नायाला, जनी बसली नायाला, जनी बसली नायाला, पाणी नाही ईशानाला, पाणी नाही ईशानाला, पाणी नाही ईशानाला, पाणी नाही ईशानाला, जनी बसली नायाला, जनी बसली नायाला, जनी बसली नायाला, जनी बसली नायाला. आपल्याला इतकंच पाहिजे. नाही तर तुम्ही म्हणता महाराजाला पुढचं पाठ नाही. पाठ आहे पण आपल्याला इतका तुकडा पाहिजे. आता तू असं सांगायचं ना, आम्ही ऐकायचं म्हणा. अरे जनाबाईनं नहाला बसावं, देवानं पाणी ईशानाला द्यावं. इतका भाव शुद्ध झाला, इतका भाव पाहिजे. म्हणून नामदेव महाराजाला कुत्र्यात देव दिसला, प्रल्हादाला खांबात दिसला आणि जनाबाईला साक्षात देव भेटला. वाट पाहे उभा भेटीची आवडीन कृपाळू तातडी होता. वाजवा टाळ्या, ठाला विठाला. आपल्याला माणसात देव दिसायलाय का? माणसात देव दिसायलाय. महाराज म्हणले गोड बोला, खरं बोला. गोड किती बोला? साच आणि मवाळ, मिथुल्या आणि रस आले, शब्द जैसे कलोळ अमृताच. विठला विठला विठला
बोलणं आणि भांडणं लागणं संगत. माऊली हरिपाठामध्ये म्हणले अनंत वाचा बरलं ती बरलं आणि त्या कायसा गोपाळ पावे हरी. माणसं हसणत, माणसं गोड बोलणत, माणसं पळायतली. महाराज एका ठिकाणी म्हणले पळू नका, हळूहळू कोणी कोणाशी ना माणसं हसणच. मी तर म्हणतो जे खदा खदा हसतंय ते मोकळ्या मनाचं असतं आणि जे गालात हसतंय का ते पिवळ आतल्या गाठीचं असतंय. ठाला ठाला विठाला 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 विठाला. प्रेम नाही राहिलं प्रेम. एका ठिकाणी महाराजाचं प्रमाण आहे प्रेमाविनं भजन नाकाविनं मोती आरताविनं पोथी वाचोनी काय. अरे मी तर ह्या मताचा आहे गोड बोला खरं बोला प्रेम सुख देई प्रेम सुख देई. भक्ती प्रेम बिना ज्ञान नको दिवा. भक्ती प्रेमा बिना ज्ञान नको दिवा. भक्ती प्रेम बिना ज्ञान नको दिवा. भक्ती प्रेमा बिना ज्ञान नको दिवा. भक्ती प्रेमा विना ज्ञान नको देवा. 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 अभिमान नित्य नवतय माझे. अभिमान नित्य नवतय माझे. अभिमान नित्य नवतय मागे. अभिमान नित्य नवतय मागे. प्रेम सुख दे. 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 प्रेम सुख देई प्रेम सुख घेई. प्रेमाविना नाही समाधान. प्रेम महत्वाचं आहे. अरे एखाद्याला जीव लावला माणसाला सोडा रानच्या पाखराला बघ जीव लावला. रानच्या पाखराला जीव लावायचा ते पाखरू खांद्यावर येऊन बसते खांद्यावर आणि खांद्यावर बसल्यावर मग प्रश्न निर्माण होतय काय कोण्या गावाचं आलं पाखरू. पाखरू आपलं होतंय पाखरू. एखादा आकड्या कुत्र पाळा त्याला नित्य नेमानं 7 वाजता भाकर घेऊन जा. 7 वाजता म्हणजे 7 वाजता बरोबर मालक याचा टाइम झालाय. ते प्रेम आहे पण प्रेम राहिलं नाही. भावा भावात प्रेम नाही. जावा जावात प्रेम नाही. सासू सुनात प्रेम नाही. सासू सुनाचं भांडण सुनबाई फटकळ तोंडान. सासू सुनाचं भांडण सुन फटकळ तोंडान. प्रेम राहिलं नाही. एक कलाकारानं एका कविकारानं असं सुंदर गाणं म्हणलं द्यायचं. सांगना देवी माझ्या भावाला चुकी हाय मी माझ्या गावाला. सांगना देवी माझ्या भावाला बाबाला चुकी हाय मी माझ्या गावाला. हो सासरा माझा बापा परे सासू माझी आई घरी. सासरा माझा बापा परे सासू माझी आई घरी. दुःख कळत माझ्या गावाला गावाले चुकी आहे मी माझ्या गावाला. सांगना देवी माझ्या भावाला भावाला चुकी आहे माझ्या गावाला. ते म्हणायला का नाही पण याचा शब्दाचा अर्थ लक्षामध्ये घ्या. लक्षामध्ये घ्या. मरताच झाला. सासू माझी आई खरी आणि सासरा माझा बापा पण. दुःख कळत माझ्या जावा. दीर माझा भावा समान आणि ननंद माझी बहिणी पण. पण असं गाणं बी नाही राहिले.
आता 4-8 दिवसाखाली मग जालन्याला कीर्तन होतं. तुम्ही म्हणता इतकं लांबतो ह्या तारखेत का? कीर्तनाच्या आधी मी मंडपात गेलो. हे सिस्टीम वाले दादासाठी एकदा टाळी वाजव. हे दादा इथं मस्त भावगीतं लावतेत, गवळणी लावतेत. काय काय सिस्टीम वाले असे जालन्याला मग कीर्तन आणि हरिपाठ संपला. त्या सिस्टीम वाल्यानं गाणं काय लावा, मंदिराला हो लावली लाइटिंग, बुडाबोटीची फायटिंग. असे गाणे म्हणल्यावर किती सत्य केल्या उद्या होईन आपला. किती काय प्रेमाविना नाही समाधान. प्रेम पाहिजे, प्रेम. हा झालं ना. नाकाई न मोती ना आरतावी न पोती वाचवणी काय सगळं अरे प्रेम जर नसन, गाथा पाठ आहे, ज्ञानेश्वरी पाठ आहे, कथा पाठ आहे, आणि अंतकरणात जर प्रेम नसन, त्याला सुद्धा महाराजांना प्रमाण दिलं. बहुत केले पाठांतर आणि वर्म राहिले ते दोघे. अरे गळ्यामध्ये माळ नसू द्या, माणूस कसा असावा, मनाचा निर्मळ त्याला आवाज द्या. युको उको मनाचा निर्मळ वाद्याचा चाल. मनाचा निर्मळ वाद्याचा चाल, मनाचा निर्मळ वाद्याचा चाल, मनाचा निर्मळ वाद्याचा चाल, मनाचा निर्मळ वाद्याचा चाल. महाराज म्हणले मनाचा निर्मळ असावा. तुका म्हणे चित्त करारे निर्मळ आणि यवने गोपाळ आहे ते. मनाचा निर्मळ वाचेचा रसाळ आणि गळ्यामध्ये माळा असो नसो परमार्थ झाला म्हणून. नाही तर बकळ पाठांतर आहे पण अहंकार आहे. महाराज म्हणले कोरडा फुटलेला माणूस कसा असतंय, ते गोऱ्या माणसापेक्षा बी गोर दिसत, पण त्याला समाज गोर म्हणताय का? कोडी याचे गोरे पण आणि तैसे अहंकारी नाही. अहंकार, कोणाला रूपाचा अहंकार, कोणाला ज्ञानाचा अहंकार, कोणाला धनाचा अहंकार. काय कायला धन, माया इतका पैसेवाला कोणी नाही. तू बाहेर निघून बघ र, तुझ्यापाशी हाय काय? राला सुटबुटी, पाडायला भांगपट्टी, खाला पानपट्टी, बसायला सोसायटी. महाराज म्हणले कोणाला रूपाचा अहंकार, कोणाला धनाचा अहंकार, कोणाला ज्ञानाचा अहंकार. आपल्यापाशी हाय काय? राला सुटबुटी, पाडायला भांगपट्टी, खाला पानपट्टी, बसायला फटपट्टी, राला झोपडपट्टी, कर्ज उचलायला राटाडाऊन सोसायटी. ही आपली श्रीमंती. अरे काय कायला वाटते मायासारखा दिसायला सुंदरच कोणी नाही. अरे आपण सुंदर काहीच नाही. रावणाची पत्नी मंडोदरी इतकी सुंदर होती, झाडाखाली गेली, झाडाखाली उभी राहिली. ज्या झाडाला फळं फुलं पाना नसले, आई साहेब खाली जर उभे राहिले तर त्या झाडाला पान फुलं लागत होती. इतक्या रूपवून होत्या ते. आणि आपल्या महिला कापसात गेल्या तर कापसाचे पाते गळायले. कोणाला रूपाचा अहंकार, कोणाला धनाचा अहंकार, कोणाला ज्ञानाचा अहंकार. पण तुकाराम महाराज म्हणले अहंकार गेला आणि तुका म्हणे देव झाला, आणि अहंकार झाला आणि तुका म्हणे वाया गेला. ठाला ठाला मग महाराज दुसऱ्या चरणामध्ये काय म्हणले? वाट पाय उभा भेटीची आवडीन कृपाळू तातडी उता वेळ. अरे तिसऱ्या चरणात महाराज म्हणतात हे आपलं मागच्या जन्मीचं काहीतरी संचित असेल. मागला परिहार
पुढे नाही सीन मागला परिहार पुढे नाही सीन मागला परिहार पुढे नाही सीन मागला परिहार पुढे नाही सीन हो मागला परिहार पुढे नाही सेन 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 मागला परिहार पुढे नाही सीन 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 मागला परिहार पुढे नाही सेन 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 झालिया दर्शन एक वेळा झालिया दर्शन एक वेळा झालिया दर्शन एक वेळा झालिया दर्शन एक वेळा मागला परिहार वाट पाय उभा भेटेचे आवडे वाट पाय उभा भेटीची आवड पाय उभा भेटेचे आवडे वाट पाय उभा भेटेचे मागील परिहार पुढे नाहीशी न झाली या दर्शन एक वेळा वाट पाय उभा भेटीची आवडी आणि कृपाळू तातडी उता वेळ आणि तेच महाराज म्हणले पांडुरंग परमात्मा शेवटच्या चरणामध्ये तुका म्हणे नेदी तुका म्हणे दे अनेकाचे हाते तुका म्हणे दे तुका म्हणे दे अनेकाचे हाते तुका म्हणे दे अनेकांचे हाते तुका म्हणे दे अनेकांचे हाते बैठला ते नेवरेता बैठला ते नेवरेता वाट पाये उभा भेटीची आवड वाट पाये उभा भेटेचे आवडे बैसला तो दिल्लीवर बैसला तो दिल्लीवर वाट पाये उभा भेटीची आवडे वाट पाये उभा भेटीची आवडे कृपाळू तातडी होता बीज कृपाळू तातडी कृपाळू तातडे होता वेळा हाय कृपाळ तातडे होता वेळा कृपाळ पाळुता तडी उता विळ
तुका म्हणे नेदी अनेकाचे हाती बैसला तो चित्ती निवारून वाट पाहे उभा भेटीची आवडीन कृपाळू तातडी उतावे तुमले लोहारी का नाम विठ्ठल पांडुरंगा तुमलेला हरे का नाम विठ्ठल पांडुरंगा हरी का नाम विठ्ठल पांडुरंगा तुमलेला हरे का नाम विठ्ठल पांडुरंगा 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 तुमले हरी का नाम विठ्ठल पांडुरंगा तुमले हरी का नाम विठ्ठल पांडुरंगा तुमलेला हरे का नाम विठ्ठल पांडुरंगा तुमलेला हरे का नाम विठ्ठल पांडुरंगा तुम ले लो हरि का नाम विठ्ठल पांडुरंगा विठोबार कुमाई तोमार कुमाये जय जय तोमार कुमार तोमार कुमार जय जय तोमार कुमार तोमार कुमार जय जय तोमार कुमार तोमार कुमार तोमार कुमार तोमार कुमार आल्या नो संसारा जारी पंढरपुरा दिनाचा सोयरा पांडुरंग वाट पाहे उभा भेटीची आवडी कृपाळू तातडी उतावेळ मागील परिहार पुढे नाही सीन झाली या दर्शन एक वेळा वाट पाहे उभा भेटीची आवडी कृपाळू तातडी उतावेळ तुका म्हणे नेदी अनेकाचे हाती आणि बैसला तो चित्ती निवारोनी वाट पाहे उभा भेटीची आवडी कृपाळू तातडी उतावेळ खरंच शाहूनगरचे महिला मंडळी पुरुष मंडळी तुम्हाला द्यावे तितके धन्यवाद कमी खरंच इतका आनंद सोहळा शहरी भागामध्ये असा सप्ताह आणि असं नियोजन तन्मन धनानं लहान लेकरापासून तर म्हातारे माणसा पसतोर मनामध्ये असा एक आनंद आहे नाही तर हे आनंद शहरात पाहायला भेटत नाही हे आनंद खेड्यात असते पण हे आनंद शाहूनगर मध्ये आनंद आहे नाही तर आपण महाराष्ट्रभर फिरत होत काही काही जागेवर शहरी भागात हे आनंदच नाही म्हणजे असं महाराज आले कुणकड गायक आले कुणकड वादक आले कुणकड आणि गेले कुणकड पण लहान लेकरापासून तर म्हातारे माणसा पोचतो की महाराज लोकाविषयी गायक लोकाविषयी वादक लोकाविषयी इतका अंतकरणामध्ये प्रेम फक्त हे शाहूनगर मध्ये पाहायला भेटते एकदा तुम्ही तुमच्यासाठी टाळी वाजवा खरंच काय मग आम्ही आल्या आल्या आमचे साहेबराव घायाळ त्यांच्या घरी जेवण्याकरता गेलो काय त्यांच्या घरी आनंद आमची पात्रता नाही आमची लायकी नाही काय दारात फुलं काय दिवे ज्या वेळेस त्या आईनं ताटात आमचे पाय धुवायची त्यांची इच्छा पण बाबा आम्ही त्या पात्रतेचं नाही मी त्यांना विनंती केली आई मी तुमच्या लेकरासारखा आहे पण त्याने इतका हट्ट धरला याच्यासाठी काय करावं लागते सेवा घडावं लागते आता बाबाचं आयुष्य गेलं परमार्थ केला बाबाचे पाय धुणं बाबाची पूजा करणं आता आमचे ओम महाराज असते यांचं आयुष्य आळंदीमध्ये माऊलीच्या दरबारामध्ये 25 वर्ष गेले आमचे राजू महाराज असतील माऊलीच्या दरबारात त्यांचे 25 वर्ष गेले पण आमचं एक असं झालं की आम्ही माऊलीच्या दरबारात राहिलेलो नाही फक्त जे काय हे तुमच्या पुढे बोलतो हे आमच्या आई वडिलाचं पुण्य आणि संताची संगत संतांच्या संगतीमध्ये ऐकून झालेलं ज्ञान आणि आई वडिलाच्या पुण्याने भेटलेलं हे ज्ञान की आपण 2-4 दिवसाखाली रोजच संतांच्या संगतीमध्ये काय काय झालं महान साधू संतांच्या मुखातून या ठिकाणी ऐकलं संताविनो प्राप्ती नाही नाहीसे वेद संतांची संगती म्हणून मार्गगती अकलावा शिरपती येणे पण ते अरे माणसं सोडा ज्ञानोबा राहायचं सांगते रेडा गेला रेडा बोलला त्या रेड्याचं आळ्या फाट्याला मंदिर आहे आणि आपल्यासारखे 1000 रेडे त्याच्या दर्शनाला कशाचा परिणाम झालाय संतांच्या संगतीचा आणि ते तर मुकप्राणी रेडा त्याचा संतांच्या संगतीत लाभ झाला आपण तर माणसं हे जे मी काय तुमच्या पुढे बोलतो हे फक्त ऐकव ज्ञान आहे संतांच्या संगतीचा फायदा आहे आणि आई वडिलाची पुण्य आहे
बाकी काहीच नाही. परमार्थ 2 मिनिटात तुम्हाला माझ्या बुद्धीनं मी परमार्थ सांगतो. अरे ज्याचे मायबाप जिवंत आहेत, ज्याचे मायबाप जिवंत आहेत त्यानं मायबापाची सेवा करायची. माय बाप केवळ काशीन तेने न जावे तीर्थासी, सकळ तीर्थाची ये धुरे. आणि जे का बस त्याचा परमार्थ झाला. अरे आपण पंढरपूर म्हणतो. कशामुळे पंढरपूर तयार झालं, कशामुळे पंढरपूर निर्माण झालं सगळ्याला माहिती. पुंडलिकरायानं आई वडिलाची सेवा केली. ब्रह्मांडाचा मालक, ईश्वराचा जनिता, जगाचा पोशिंदा पांडुरंग परमात्मा त्या ठिकाणी आला. म्हणून एका कवीनं सुंदर गीत काढलं. भक्त पुंडलिकासाठी उभा राहील विटेवरी, धनी मलाही दाखवाला विठुरायाची पंढरी. हो फक्त मायबापाच्या सेवेचं फळ आहे. कोणाचं फळ आहे? मायबापाच्या सेवेचं फळ आहे. मायबापाची सेवा करा. अरे ज्याला हात नाही त्याला हाताची किंमत विचारा, ज्याला पाय नाही त्याला पायाची किंमत विचारा, ज्याला डोळा नाही त्याला डोळ्याची किंमत विचारा, ज्याला माय नाही त्याला माईची किंमत विचारा, ज्याला बाप नाही त्याला बापाची किंमत विचारा. अरे 50 लाखाचा बंगला बांधलेला असन, त्या घरामध्ये आई नसन, त्या घरामध्ये वडील नसन, त्या घरामध्ये आनंद नाही दादा. बाजावर पडलेला का असं पण घरामध्ये बाप असावा, बाजावर पडलेली का असं पण घरामध्ये माय असावा. अरे लेकीच्या घरी किती बी श्रीमंती असू द्या, माय मावले हो, तुम्हाला मी या ठिकाणी एक उपदेश करणार आहे. अरे माहेरामधली माय गेली, माहेरामधला बाप गेला, तुमचं माहेर संपलं. मुलीच्या घरी किती बी श्रीमंती असू द्या, मुलीच्या घरी सोन्याचा दोरा असू द्या, माईची एकच अंतकरणामध्ये तळमळ असते. दिवाळीचा सण आला, अरे मुलगा कवा ताईला आणायला जाईल आणि माझी लेक माहेराला कवा येईल. अरे तुम्ही माहेराला गेल्याच्या नंतर ती म्हातारी माय, 80 वर्षाची माय तुमच्या पिशवीमध्ये लसणाची कांडी टाकीन, कांदे टाकीन, तुरीची डाळ टाकीन, मोहऱ्या टाकीन, जिरे टाकीन. तुमचा एकच तुमच्या मनामध्ये उद्भावना सद्भावना तयार होती. माय आई आमच्या घरी कशाची कमी नाही, पण त्या माईची माया असते, त्याला म्हणायचं माय. ती जर माय एकदा ह्या जगातून निघून गेली तर माईचं प्रेम तिच्या मागच गेलं दादा. जोपर्यंत मायबाप जिवंत आहे तोपर्यंत मायबापाची सेवा करा. अरे याला विको द्या, थोडा आवाज जाड करा. हॅलो 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 ठालो ठाला हो. 4 भावंड आहेत, 4 भावंड आहेत, 4 भावंडामध्ये एक लाडकी बहीण आहे. वडील वारलेले, 85 वर्षाची माय, 85 वर्षाची माय बाजावर पडलेली. दिवाळीचा सण जवळ आलेला, 4 दिवसावर दिवाळी आली. माईच्या मुखामध्ये अन्नाचा कण नाही, पोटामध्ये पाण्याचा थेंब नाही, 2 महिने झाले आंघोळ नाही, तोंडाची सुरकुटी झालेली, केस पांढरे झालेले, हे अंगाडावर हे अंगाडावर होत नाही. माय मरणाच्या थारुल्यामध्ये पडले. माईचं वय 85 वर्षे, 4 पोरं जवळ बसलेले, 4 सुना खाली बसलेले, दापात नातू भावतालून खेळतायत. माईच्या मुखामध्ये एक मोठा मुलगा म्हणला, माय पाणी पेती का, माय चहा पेती का, माय सेप खाती का. माईच्या मुखातून शब्द निघत नव्हता. एक मोठा भाऊ उठला, दरवाजामध्ये आला, दरवाजातून बाहेर आला, अंगणामध्ये उभा राहिला, खिशातून मोबाईल काढला, एकुलत्या एक लाडक्या बहिणीला फोन लावला. अगं तायडे, हे तायडे, हे तायडे. तायडीनं विचारलं, हे दादा आईची तब्येत कशी आहे, आईची तब्येत कशी आहे. दादाला बोलता येईल. दादा रडक्या आवाजामध्ये म्हणला, अगं तायडे आईच्या मुखामध्ये फक्त एकच आहे, माझ्या तायडीला दिवाळीला आण, माझ्या तायडीला माझ्या भेटीला आण. तायडे तू संसारामध्ये किती गुंग झाली ग, आताच्या आता तुझ्या हातातलं काम तायडे खाली टेक आणि लगेच ताईच्या भेटीला ये. ती तायडी 60 वर्षाची तायडी हातामध्ये रुमाल घेतला, धडधड 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 बस स्टँडच्या दिशेनं आली. बस स्टँडवर आल्याच्या नंतर एसटी पकडली, एसटी पकडल्याच्या नंतर सेलूच्या बस स्टँडवर उतरली, बस स्टँडवर उतरल्याच्या नंतर लगेच रिक्षा पकडला, लगेच शाहूनगर मध्ये आली. शाहूनगर आल्याच्या शाहूनगर मध्ये आल्याच्या नंतर महादेवाच्या मंदिरापाशी घर, महादेवाच्या मंदिराच्या ग्राउंड मध्ये भावाचे दापात लेकरं खेळत होते. तितक्या तितक्या लेकरानं पाहिलं, ते लेकरू आरडत ठोकीत घराकडे पळालं. आजे
आतू आली 85 वर्षाची माय मरणाच्या थारुळ्यात पडलेली थड तिनं बाजावर उठून बसल्याच्या नंतर स्वयंपाकघरामध्ये गेली दुलडी खाली काढली, दुलडीतून गोरभर भाकर घेतली, तांबर पाणी घेतलं आणि 60 वर्षाच्या मुलीच्या डोक्यावरून भाकर ओवाळली, भाकर पत्रावर फेकून दिली, लेकीला तांबर पाणी प्यायला दिलं आणि कडकडावून मिठी मारली आणि 85 वर्षाच्या माईनं प्राण सोडला. याला म्हणायचं दादा प्रेम. जगामध्ये अशी कोणतीच गोष्ट नाही. अरे प्रेम करणारे अनेक येते ना अनेक जाते, पण स्वार्थापोटी प्रेम करणारे लोक आहेत. पण माय एक अशी आहे की माईच्या अंतःकरणामध्ये लेकराकडून कुठलीही अपेक्षा नाही, निस्वार्थपणे प्रेम करणारी माय. एक वेळेस प्रकार असा झाला, एक माझी माता भगिनी सरकारी हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केल्याच्या नंतर 9 महिने 9 दिवस पूर्ण झाले. डॉक्टर साहेबांनी तिला तपासल्याच्या नंतर सोबत कोण, माझी सासू आहे. सासूला बोलवलं, तुमच्या सुनबाईची तब्येत गंभीर आहे, तुम्हाला बाळ पाहिजे का सुनबाई पाहिजे? सासूबाई म्हणली सुनाचं काही बी हो द्या, मला लेकरू पाहिजे. काय पाहिजे? लेकराचं काही बी हो द्या, मला सुनबाई पाहिजे. सासऱ्याला बोलावलं, तुम्हाला लेकरू पाहिजे का सून पाहिजे? सासरा म्हणला सून पाहिजे. नवऱ्याला बोलवलं, तुला लेकरू पाहिजे का तुझी पत्नी पाहिजे? नवरा म्हणला माझी पत्नी पाहिजे, लेकरू मरू द्या. डॉक्टरने सगळेजण बाहेर काढले आणि त्या पेशंटला उठवून बसवलं, बिस्लरी पाणी प्यायला दिलं, बोलायच्या अवस्थेमध्ये आणलं. ए माय, ए तायडे, तुझी तब्येत गंभीर आहे, तुझ्या जीवाला धोका आहे, मी डॉक्टर आहे, तुला माय तुझं लेकरू पाहिजे का तुझा जीव पाहिजे? अरे ज्या माईनं लेकराचं तोंड बी पाहिलं नाही, लेकरू काळे का गोरं पाहिलं नाही, लेकराला नाक डोळे आहेत का नाही ते पाहिलं नाही, आंधळ एका मुक एका बैर एक काही नाही पाहिलं. 9 महिने 9 दिवस गर्भामध्ये पिंड. डॉक्टरनी प्रश्न उपलब्ध केला, ए तायडे तुला लेकरू पाहिजे का तुझा जीव पाहिजे? तायडीनं किती गोड उत्तर दिलं आहे का? तायडी म्हणली, डॉक्टर माझ्या जीवाचं काही होऊ द्या, पण माझ्या लेकराला इतकोसा पण धक्का लागला नाही पाहिजे. त्याला म्हणायचं अरे देह मिळाला का कळाला? जन्म मिळाला का कळाला असता तर मंदिरात पते खेळले नसते. मायबाप मिळाले का कळाले असते तर मायबाप वाहिले राहिले नसते. झाड जसं लावणाऱ्याला सावली देत आणि तोडणाऱ्याला सावली देत. झाड ते म्हणते का तुम्हाला तोडायला आला तुला सावली देत नाही, तसं मायबापाचं अंतकरण असते दादा. मायबापाला 4 मुलं असू द्या, 4ही मुलावर सारखं प्रेम, त्याला म्हणायचं मायबाप. पण ते 4 मुलं लग्न झालं, लेकर बाळ झाले. अरे अनेक ठिकाणी पाहण्यात येते माय एकात आणि बाप एकात. त्या मायबापानं 4 लेकराचा अलग केलं का? त्यांना हाडाचे काढ केले, रक्ताचं दूध केलं, नयनाचा आरसा केला, हाताचा पाळणा केला, लहानाचे मोठे केले, त्याचे लग्न केले. पण ज्या वेळेस मायबापावर टाइम आला, 2 मायबाप म्हातारी 4 लेकरं सांभाळतात, पण 4 लेकराला मायबाप सांभाळता येत नाही. ही आपल्या मराठवाड्याची शोकांत आहे. टाइम झाला. ठाला ऐका, आई वडिलाची सेवा करा, लहान मुलांना संस्कार लावा. जिजामातेने लहान मुलांना संस्कार लावले. कितव्या शतकावर लावले? 16व्या शतकात एक तारा चमकले, माझ्या जाऊच्या पोटे सूर्य उगवले, शिवनेरी किल्ल्यावरती 16व्या ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम.